भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदे यांची जोपर्यंत गरज होती तोपर्यंत एकनाथ शिंदे यांना पार डोक्यावरती घेतल्यासारखं केलं आणि आज एकनाथ शिंदे यांची आमदारांची गरज भारतीय जनता पक्षाला नाही असं वारंवार दाखवून देण्याचं काम एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी केलं जात आहे। एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षावरती विश्वास टाकून जो खेळ खेळला होता त्या डावामध्ये आता अडकताना ते स्वतःच दिसत आहे। नक्की घडलंय काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राइब करून शेअर करायला विसरू नका। एकीकडे उद्धव ठाकरे आणि ठाकरे बंधू यांचा सामना एकनाथ शिंदे यांना करावा लागणार आहे, तर दुसरीकडे अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष जे सत्तेतले सहभागी आणि मित्र आहेत, ज्या भारतीय जनता पक्षावरती विश्वास ठेवून एवढा मोठा डाव आखला आणि त्याच डावामध्ये आता एकनाथ शिंदे अडकू लागलेले आहेत। भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती टीका करू लागलेले आहेत। त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे अपघाताने लॉटरी लागल्याने मुख्यमंत्री झाल्याचं वारंवार टीकास्त्र भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक हे वारंवार एकनाथ शिंदेंना त्यांची जागा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची हालचाल आणि बैठका सुरू झालेल्या आहेत। हे शिंदेने कधीही अपेक्षित केलेलं नव्हतं, मात्र आता त्यांच्यासमोर इतर विरोधकांची शक्ती एकवटत असतानाच भारतीय जनता पक्षाने त्यांचा पक्षच फोडायला सुरुवात केलेली आहे। एकीकडे ठाणे जिल्ह्यातून विभाजन होऊन पालघर जिल्हा निर्माण झाला आणि या ठिकाणी शिवसेनेची ताकद एकनाथ शिंदे शिवसेना चालवत असल्यापासून आणि कार्यकर्ता बाळासाहेब ठाकरेंची सेना आणि उद्धव ठाकरेंसोबत काम करत असताना ज्या पालघरमध्ये वावर केला त्या पालघरमध्ये आज गणेश नाईक पालकमंत्री आहेत आणि गणेश नाईक यांच्याच आशीर्वादाने आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज शिवसेनेचा पक्ष फुटायला सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे यांचे सहकारी संपर्क प्रमुख उपजिल्हा प्रमुख त्याचबरोबर अनेक शाखाधिकारी शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख विभाग प्रमुख यांनी सोडचिठ्ठी दिलेले कारण आहे तसंच आहे। या ठिकाणी काही दिवसापूर्वीच निलेश सांबरे ज्यांचं एक अस्तित्व आहे आणि त्यांनी या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याचवरती नाराज होऊन प्रकाश निकम यांनी आपला पदाचा राजीनामा दिलेला आहे। इतकंच नव्हे तर प्रकाश निकम यांच्यासोबत असंख्य पदाधिकारी यांनी राजीनामा दिल्यामुळे पालघरमध्ये शिवसेना फुटायला सुरुवात झाली आणि याच पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश होत आहे। एकनाथ शिंदे यांनी एक प्रवेश दिला आणि 300 प्रवेश या ठिकाणी जाताना दिसत आहेत। त्यामुळे पदाधिकारी नाराज असून शिंदे सेना फुटायला सुरुवात झाली। भाजप सेनेमध्ये खेळ रंगला।